नमस्कार, साक्षी किचन मध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आहे। आज आपण करणार आहोत मेथीचे पराठे। चला मग मी तुम्हाला दाखवते मेथीच्या पराठ्यांसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते। ही मेथी घ्यायची आहे, ही स्वच्छ धुवायची आणि बारीक अशी चिरून घ्यायची आहे। त्यानंतर आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट घ्यायची आहे। दही, ओवा, तिळी, लाल तिखट, हळद, थोडीशी हिंग घ्यायची आहे, मीठ, त्यानंतर तेल, बेसन पीठ आणि आपल्याला घ्यायचं आहे ते गव्हाचं पीठ। आता एका परातीमध्ये आपल्याला ही सर्व मेथी काढून घ्यायची आहे। जितकी जास्त तुम्ही मेथी घ्याल तितकी पराठ्याला जास्त छान अशी चव येणार आहे। आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत दही, ओवा हा असा हातावर घ्यायचा आणि असा चोळून टाकायचा, कारण त्याने त्याची चव आहे ती छान येते। त्यानंतर त्याच्यात घालायचे आहेत तिळी। तिळीने मेथीचा पराठा हा खमंग आणि छान टेस्टी लागतो। आणि त्याच्यात घ्यायचे आहे आला, लसूण, मिरची जी आपण पेस्ट बनवून ठेवली होती ती सर्व मी त्यात घालणार आहे। आणि आपण आता थोडा मसाला घालायचा आहे, कारण की आपण त्याच्यामध्ये आला, लसूण पेस्ट घातली होती, ऑलरेडी मिरची त्याच्यात घातलेली आहे, त्यामुळे मसाला आपण हा थोडासा घालायचा आहे। मसाला, हळद, हिंग, मीठ हे सर्व मी त्यात घालणार आहे। आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं पहिलं। हे बघा, हे सर्व असं एकजीव करून घ्यायचं आहे। बघा, सर्व एकजीव झालेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आपण बेसन। आणि आता आपण घालणार ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ घालून हे सर्व मिश्रण एकत्र करून छान असा मऊसूद हा गोळा तयार करायचा आहे आपल्याला। हा बघा, आपण असा मऊसूद असा हा गोळा तयार केला आहे। ह्यात आपण पाणी जराही वापरलेलं नाही, ह्यामध्ये फक्त दह्यामुळे आणि मेथीचं जे रस निघाला आहे त्यामध्येच आपण हे पीठ मळलेलं आहे। आणि ह्याला आता बघा, आपण थोडं आता तेल लावूया आणि 15 मिनिटांसाठी आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच लाटले तरी चालतील। आता आपण त्याचे गोळे करूया आणि पराठे लाटूया। पिठामध्ये असं घोळून घ्यायचं आहे आणि आपण हे आता लाटून घ्यायचे आहेत। तवा गरम झालाय। छान असा त्याला आता भाजून घेऊया। सखरपूस असा छान असा भाजायचा आहे। घरात सगळीकडे दरवळ सुटलाय मेथीच्या पराठ्याचा।
आता आपला पराठा रेडी आहे. हे बघा, आपले मेथीचे पराठे तयार झाले आहेत. तुम्ही हे पराठे घरी करून बघा. कसे वाटतायत हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.